नमस्कार. मी संध्या. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा तोच विषय आपला की कसं मस्तीत जगायचं. छोटे छोटे गोष्टी असतात बघा. तुम्ही म्हणाल हॉल घेऊन मग सगळे फंक्शन करायचे, मग ते खर्चच असतो ना. इतकं मस्तीत जगायला कोणाला आवडतं? नाही, शक्यच नाही इतकं मस्तीत कोणालाही जगायला. पण घरी करूया छोटं छोटं. काय बघा, मैत्रिणी एकत्र आल्या, शेजारणी एकत्र आल्या. बघा, तू काय केलंस, मी काय केलं, ते एकत्र करून खाल्लं. आता तर मुली बघता तुम्ही, किटी पार्टी करतात, सगळ्या एकत्र येतात. चला, तेही खर्चिक वाटत असेल तर तू काय केलंस, मी काय केलंस, एकत्र खाल्लं. मैत्रिणी, शेजारणी, तुम्हाला सांगते नात्यातले सुद्धा, बहीण भाऊ, असं सगळे ते सुद्धा एकत्र येऊ शकतात. बघा, नाती आली, प्रवासाला नाती आली ते टिकवण्याचं आलं. कोणा राग वगैरे सगळ्यांना राग येतात. राग किती करायचा, आपण किती आपले संबंध ठेवायचे नाही, हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. बघा, राग येतोच. अहो, देवादिकांना आला, आता ऋषीमुनींना आला, सगळ्यांना राग येतोच. बघितलं ना, अहिल्याची शिळा झाली, दगड झाला बिचारीचा. मग हे राग येतातच. का तर इंद्राची नजर पडली. मग अहिल्या म्हणजे गौतम ऋषींची पत्नी. आणि मग ते आंघोळीला गेले आणि इंद्र त्यांच्याच वेशात घरी आला. ते पाहिलं गौतम ऋषीने आणि त्यांनी अहिल्याला शाप दिला की तू आत्ताच्या आता दगड होशील. म्हणजे रागात येऊन तिची काही चुकी होती का? पण तिला ते राहिलं. मग ते रामाचा पाय लागला आणि मग तिचं हे झालं. ती म्हणजे असं आहे, रागात सगळ्यांना राग येतो, पण रागात आपण काय कितपत करायचं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. म्हणून जितका राग कमी करू तेवढे आपले चांगले संबंध राहतील आणि तेवढं आपल्याला एन्जॉयला, मस्तीला नाती मिळतील. हा असा आम्ही 25-26 वर्षापूर्वी सासू सासऱ्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला घरच्या घरी. आता माझ्याकडे इतके काही फोटो नाही आहेत. ही मुलांचे बड्डे करायची घरच्या घरी, छोटासा टेप लावायची, मुलं नाचायची, केक वाटायचा. ह्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या केक घेऊन माझ्या बड्डेला. म्हणजे हे काय छोटंच होतं, ते आल्या इतकं बरं वाटलं मला. असाच भावाच्या लग्नाला 25 वर्ष झाली. घरीच आम्ही सगळेजण मिळालो आता, कारण त्याची मुलगी पोलंडला. आता त्यांचा 25वा वाढदिवस, तो लक्षात कसा ठेवायचा, 25वी ॲनिव्हर्सरी. मग आम्ही सगळ्या बहिणी गेलो, अगदी अंतरपाटासहित, हारासहित, मुंडावळ्यांसहित सगळं घेऊन गेलो. अहो, ह्या छान आठवणी असतात, आपल्याला बघितल्यावरती अगदी मस्त वाटतं. म्हणून असं मुंडावळ्या, मंगळाष्टकं आम्ही टी व्हीवरती लावली आणि मंगळाष्टकं बघलो. असं छान आम्ही सगळं साजरं. असा मस्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायचा. काय हो, त्यांना किती बरं वाटलं असेल. आपल्या कोण्या बाबा मुलगी आपली बाहेर आहे तरी पण बहिणींनी येऊन एवढं सगळं. जे आले नव्हते त्यांना आम्ही व्हिडिओ कॉल लावला, सगळे बघत होते. हे सगळे हात करतायत ना, ते त्यांना सगळ्यांना केक वगैरे कट झालं, छान मस्त वाटलं. असंच आपला छोटा प्रोग्राम करून घरच्या घरी सगळ्यांना एकमेकाला सुख द्यायचं. आपण त्यांनी आपल्याला असं छान करायचं. आणि हे बघितलं कसं छोटं असतं, त्यातून आपण आनंद घ्यायचा असतो. बघा, फक्त छान आनंदी जगायचा, आपला प्रवास मस्तीचं करायचा, हेच महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, आता आपण ऐन वेळेला कधी काय होतं हो, की सोमवारी जास्त हा प्रश्न पडतो. कारण आपण रविवारी कुठेतरी बाहेर जातो वगैरे, मग भाजी आणायला विसरतो किंवा काय, आणि मग सोमवारी काय करायचं भाजीला, डब्याला, तो प्रश्न पडतो. त्यासाठी ही झटपट मुगाच्या डाळीची उसळ. मुगाची डाळ अशी 1 ते 1.5 तास भिजत ठेवायची. भिजल्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये थोडं तेल घालायचं. माझं तेलाचं प्रमाण कमी असतं, तुम्हाला जसं हवं चालेल तसं घाला. तेलामध्ये कांदा, कढीपत्ता, मिरची घालायची, हळद, तिखट, हवं आहे तर सांबार मसालासुद्धा घालू शकता, काही हरकत नाही. आणि थोडंसं फ्राय करायचा मसाला थोडा तेलामध्ये. त्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये आलं लसूण टाक, टोमॅटो घालायचा. कांदा छान असा फ्राय झाला की वरती डाळ घालायची. डाळ घातली की थोडीशी डाळ तेलावरती फ्राय झाली की त्याच्यात गरम पाणी कपभर घालायचं आणि छान जरा उकळी येऊन द्यायची. थोडंसं झाकण ठेवायचं
थोडी उकळी येऊन द्यायची, 1-2 मिनिट फक्त. कारण डाळ आहे ती पण लगेच शिजते. थोडे चिंच घालायची, थोडा गुळाचा खडा घालायचा चवीसाठी, छान चव येते. आणि झाकण ठेवून थोडंसं हे करायला. आता ही बघा, ही डाळ झाली. हवं आहे तर आपण थोडंसं पाणी घालूया त्याच्यामध्ये. वरती थोडी कोथिंबीर घालायची. आपल्याला थोडं पातळ हवं तर पातळ ठेवायची. जास्त शिजलेली जमत असेल कोणाला तर जास्त शिजवायची. आपली डाळ तयार, झटपट. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुन्हा तुमच्यासमोर येईन तुमच्यामुळेच. नमस्ते.